तर आषाढाचा आला मास सावळ्याचा लागे ध्यास, चला जाऊ पंढरीला भेटू तिथं सावळ्यास। तर अशा प्रकारे ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी पुण्यातून मार्गस्थ झालेल्या पंढरीच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यातील 2 दिवसांचा मुक्काम उरकून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला। पहाटेची आरती झाल्यानंतर संतांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या रथावर ठेवण्यात आल्या। पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी आणि त्यांना निरोप देण्यासाठी गोळा झालेले पुणेकर या प्रसंगी भक्ती रसात न्हाऊन निघाले। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम लोणी काळभोरला असणार आहे। हिरवाईनं नटलेल्या दिवे घाटाचा प्रवास वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो। ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष आणि विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांचा भक्ती सागर पुढच्या गावी जाऊन विसावतो। विठ्ठल विठ्ठल गरजती टाळ, वारकरी भक्त झाले घायाळ। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून मार्गस्थ होते। माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे। माऊलींच्या पालखी रथासमोरील दिंड्या घाटात दाखल झाल्या। चढण असणारा हा दिवे घाट पार करून लाखो वारकरी पंढरपूरला रवाना होत आहेत। याच दिवे घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। आपण सध्या दिवे घाटात आहोत आणि आपण पाहतोय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी थोड्याच वेळात आपण पाहतो की अशा पद्धतीनं दिवे घाटामध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी झालेलं आहे। आणि सगळी विलोभनीय दृश्य आपण पाहतोय की वारकऱ्यांचा हा वैष्णवांचा संपूर्ण मेळा भगव्या पताका हातामध्ये घेऊन टाळ मृदंगाचा गजर करत जय हरिनामाचा जयघोष करत संपूर्ण वारकऱ्यांची ही मांदियाळी आपण पाहतो सासवड नगरीमध्ये पोहोचलेली आहे। आणि हा दिवे घाट जो या संपूर्ण वारीमध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि या दिवे घाटाच्या हा जो चढ मानला जातो हा अत्यंत खडतर असतो। आणि ही संपूर्ण चढण पार करून वारकऱ्यांचा हा मेळा माऊलींची पालखी अखेर दिवे घाटात दाखल झाल्याची ही सगळी विलोभनीय दृश्य आपण पाहतो आहे। सकाळपासूनच खरतर वारकरी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते आणि आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून आपल्याला देखील या क्षणाची अनुभूती व्हावी यासाठी गेल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी इथं दाखल झालेले आहेत। आणि ही दृश्य आपण पाहतोय अत्यंत विलोभनीय अशी ही सगळी दृश्य आहेत। दुपारच्या वेळेला थोडंफार पावसाच्या सरी देखील आल्या होत्या तरी देखील एकही माणूस जागचा हल्लेला नाहीये। आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहतोय अजून देखील ही रांग अशीच आपल्याला लांब लांब पसरलेली पाहायला मिळते। भगव्या पताका हातात घेत भगव्या पताका खांद्यावर घेत वारकरी चालतायत। टाळ मृदंगाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय। ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष आपल्याला ऐकायला मिळतोय। भजन गात गवळणी गात वारकरी मंडळी त्यामध्ये आबालवृद्ध असतील महिला असतील छोटे वारकरी असतील अत्यंत उत्साहाने आणि चैतन्याच्या वातावरणामध्ये वारीमध्ये सहभागी होत असतात। आणि अखेर संपूर्ण वारीमधला अत्यंत टप्पा महत्त्वाचा मानला जातो तो टप्पा म्हणजे अर्थातच दिवे घाट। कारण दिवे घाटाची जी चढण असते ती अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच खडतर असते। अखेर दिवे घाटाची ही चढण पूर्ण करून ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती दिवे घाटात या ठिकाणी दाखल झालेली आहे। सागर पाटीलसह श्रीकांत घुले, जी मीडिया, सासवड। चाले पंढरी लक्ष्मी सावळा श्रीहरी, आषाढात वारकरी विठू गजरी। संत सोपानदेव महाराजांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करते। सासवड नगरीत वारकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळतो। सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। पहाटे काकड आरती आणि त्यानंतर महापूजा करून पालखीचं प्रस्थान होणार आहे। प्रस्थान सोहळा कसा असेल याबाबत मंदिर विश्वस्त गोसावी महाराज यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। रामकृष्ण हरी माऊली, आपण सध्या सासवडमधील संत सोपानदेव महाराजांच्या नगरीमध्ये आहोत। उद्या अर्थात 3 जुलै रोजी सकाळी सोपानदेव महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होणार आहे। त्या संदर्भातली तयारी सगळी सध्या सुरू आहे। लोक येत आहेत, वारकरी येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि संपूर्ण उद्याचा जो सोहळा आहे तो कशा पद्धतीनं असेल, दिवसभराचा कार्यक्रमाचं नियोजन काय असेल या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गोसावी महाराज माझ्यासोबत आहेत। महाराज, मला सांगा की उद्याचा जो प्रस्थानाचा सोहळा आहे तो किती वाजता सुरू होणार आहे आणि दिवसभराचं आपलं नियोजन कसं असेल? रामकृष्ण हरी, उद्या सोपान महाराजांची पालखी इथून मार्गस्थ होणार आहे। त्याचा कार्यक्रम साधारणतः असा असतो की पहाटे 4:30 वाजता देवाची काकडा आणि पूजा सुरू होते आणि हा कार्यक्रम सकाळी 6:30-7 वाजेपर्यंत संपतो। तो झाल्यानंतर आज आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मुक्कामी असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांबरोबरची जी काही भाविक मंडळी आहेत ही सगळी भाविक मंडळी दर्शनाला इथे येत असतात। सकाळी
पहाटे 4-4:30 वाजता काकडा झाल्यानंतर पूजेला 5 वाजता सुरुवात होते. ती पूजेचा कार्यक्रम साधारणतः 2 तास असतो. पारंपरिक अभंग असतात, परंपरेचे जे अभंग असतात, वर्षानुवर्षांची जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे जे पूजेचे अभंग आहेत त्या अभंगाच्या याच्याप्रमाणे जे भजन होतं ते पारंपरिक भजन झाल्यानंतर साधारणतः 7 वाजेपर्यंत काकड आणि पूजा हे दोन्ही विधी यथासांग पार पडतात. आणि त्याच्यानंतर दर्शनबारी सुरू होते. ती दर्शनबारी प्रस्थान सुरू असेपर्यंत किंवा दिवसभर चालूच असते. आणि प्रस्थानाला 10:30-11 वाजता जी सुरुवात होईल ते प्रस्थान झाल्यानंतर 1 तासाभरात हे सगळ्यांचे सत्कार आणि प्रस्थानाचा कार्यक्रम होतो. विठू जवळी आला भक्त मणी थरारला, पहा पहा देव कसा भक्तीसी लाचावला, असं म्हणत आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरला रवाना होत आहे. संत सोपानदेव महाराजांची पालखी सासवडमधून पंढरपूरला प्रस्थान करणार आहे. या पालखीची परंपरा, इतिहास आणि पाठचाल याविषयी संत साहित्यांचे अभ्यासक अभय जगताप महाराज यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले. माझ्यासोबत संत साहित्याचे अभ्यासक अभय महाराज जगताप आहेत. त्यांच्याकडनं आपण ही संपूर्ण परंपरा नेमकी काय, ही पालखीची सुरुवात कशी झाली, कधी झाली, त्याचा इतिहास काय, ही परंपरा काय, या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरिमन महाराज, संत सोपानदेव महाराजांचं पालखीची सुरुवात, त्याची परंपरा याबद्दल काय सांगता? पालखीची सुरुवात आणि परंपराबद्दल सांगताना मला ह्या देवस्थानच्याही परंपरेबद्दल थोडं सांगायला आवडेल. आणि त्याला एक विशेष नैमित्तिक कारण असं आहे की दरवर्षी जो रिंगण संत साहित्यावर आधारित वार्षिक अंक प्रकाशित होत असतो तो यंदा चांगदेवांवरती प्रकाशित होणार आहे. पंढरपूरचे एक प्रसिद्ध फडकरी धोंडोपंत दादा आत्रे त्यांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी मिळून सोपानदेवांचा सोहळा 125 वर्षापूर्वी सुरू केला. पुढे धोंडोपंत दादांनी काही कारणामुळे यातून अंग काढून घेतलं आणि सोहळ्याची पूर्ण जबाबदारी ज्ञानेश्वर माऊली गोसावींकडे आली आणि तेव्हापासून हा गोसावी मंडळी हा पालखी सोहळा सासवड ते पंढरपूर चालवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, सासवड. भक्त हृदयी सावळा सावळा प्रकटला, पंढरीसी नामघोष अंबरी दुमदुमला. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीनं अहमदनगरच्या पिंपळगाव माळवीमधून नगर शहराकडे मार्गस्थ झाली आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर 27 दिवसांचा प्रवास करणाऱ्या या दिंडीत जवळपास 60,000 वारकरी सहभागी झाले. जवळपास 46 छोट्या दिंडी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या असून संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी आज सायंकाळी 6 वाजता अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मुक्कामी असणार आहे. प्रशासनाकडून यंदा दिंडी सोहळ्यात सर्व सुविधा दिल्या गेल्याची दिंडी प्रमुखांनी माहिती दिली. चांगल्या प्रकारे नाशिक जिल्ह्यामध्ये व्यवस्था झाली. या सोहळ्यामध्ये शासनाचं सुद्धा मोठं सहभाग झाला. सेवा शासनाने पुरवल्या, आरोग्यविषयक असेल, पाण्याच्या विषय असेल आणि त्याचबरोबर सर्व व्यवस्था. यावर्षी एक अतिशय उपक्रम छान शासनाने दिला आम्हाला निवृत्तीनाथ सोहळ्याला, ई टॉयलेट. आणि या संदर्भात अतिशय प्रत्येक निर्मल वारीच्या योजनेतून ही वारी आमची घडती आहे आणि अतिशय आनंद होतोय वारकऱ्यांना की पंढरपूरमध्ये आषाढीसाठी निर्मल वारी आणि स्वच्छ वारी करण्यावर नगरपालिका प्रशासन कार्यरत आहे. तब्बल 2000च्या आसपास सफाई कामगार या वारी स्वच्छतेसाठी 24 तास काम करणार आहेत. तर निर्मल वारी राहावी म्हणून 3500 स्वच्छतागृह, 65 एकर पत्रा शेड, वाखरी, पालखी तळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. भाविकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष या वारीत देण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये प्रशासन जोरदार कामाला लागल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण चंद्रभागेच्या वाळवंट परिसरामध्ये आहोत. आपल्यासोबत पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत डॉक्टर प्रशांत जाधव. त्यांच्याकडून जाणून घेऊया की या वारीच्या निमित्तानं ही कशा पद्धतीची तयारी ही आता सुरू झालेली आहे. सर, नक्की नगरपालिकेच्या वतीने कशा पद्धतीची तयारी सुरू झालेली, कोणकोणत्या प्रमुख गोष्टींकडे आपण लक्ष देतोय? नमस्कार. येत्या 17 जुलै 2024 रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी वर्ग येणार आहे. या दृष्टीने जरी पंढरीची वारी असली तरी पंढरपूर नगर परिषद याकडे स्वच्छतेची वारी या दृष्टीने बघतीये. आणि हे करत असताना जी शहरातली महत्त्वाची ठिकाणं आहेत त्यामध्ये वाखरी असेल, भक्तिसागर, 65 एकर, चंद्रभागा, वाळवंट, पत्राशेड, मुख्य शहर आणि शहराचा उपनगराचा भाग या ठिकाणी आपण स्वच्छतेवर विशेष भर देणार आहोत. साधारणतः किती शौचालय असतील आणि सफाई कामगारांची संख्या या काळामध्ये किती असते? संपूर्ण शहरात स्वच्छता करण्याच्या दृष्टीने आम्ही एक साधारण 350 आपले नगरपालिकेचे कर्मचारी आणि 1500 पर्यंत आपण कंत्राटी कर्मचारी घेऊन पूर्ण स्वच्छता आपण राबवत आहोत.
साधारणपणे एक 3.5 ते 4,000 टॉयलेट्स आपल्याला लागणार आहेत आणि त्याकरता देखील विशेष स्वच्छता मोहिमेवर आपण नगरपालिकेने भर दिलेला आहे. स्वच्छता हा प्रमुख मुद्दा घेऊन पंढरपूर नगरपालिकेनं या वारीसाठी काम सुरू केलेलं आहे. झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग या ब्रीद वाक्याप्रमाणेच पंढरपूर नगरपालिका ही वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर.